कोणाकोणाकडे असं आता चाललंय सांगा की भरपूर मेथीची भाजी आहे, रोज रोज तीच भाजी करून आणि खाऊन कंटाळा आलाय. तर तसे झाले तर म्हणूनच मी आज मेथीचे पराठेच करायला घेतले. कारण ना रोज रोज तशीच भाजी खाण्याचा खूप कंटाळा येतो. म्हणून म्हटलं चला आज चटणी आणि मस्त असे पराठे मेथीचे करले आणि तस्मेला पण तेच दिलं. आज सगळा नाश्ता जेवण आणि टिफिन सगळं तेच होतं. तर तस्मे आल्यानंतर बघा एवढा राडा करतो घरात ना, ते सगळी खेळणी त्याला एकदमच ओतायची असतात. त्याच्यानंतर मी बारीक सारीक कामं करून घेतली. गावाकडून आलेले तांदूळ होते ते भरून ठेवले आणि आज तस्मेला मी लावलं होतं हे काम असं होतं की सगळे छोटे कपडे त्याचे सॉक्स रुमाल वगैरे असतात ना, सगळे छोट्या कपड्यांच्या घड्या घालायला लावल्या होत्या आणि त्यानं बघा कशा घड्या घातल्यात. पण ते शिकू दे म्हणून मी त्याला लावलं होतं आणि ते लावल्यानंतर मी त्याला पार्टी देणार सांगितलं होतं. चिरमुरे आणि फरसाण्याची मस्त आम्ही दोघांनी पार्टी केली आणि त्याच्यानंतर मी संध्याकाळी लागली स्वयंपाकाला. तर बघा तेल संपलं होतं, तेल पण काढून घेतलं आणि मग लगेचच मी स्वयंपाकाला लागले. तर भात लावून घेतला आणि पाणी पण गरम करायला ठेवलं. आता थंडी असल्यामुळे थोडं कोमटच पाणी प्यायला लागतं, म्हणजे जरासं पोटाला पण आराम मिळतो. आणि त्याच्यानंतर रोजचाच प्रश्न की भाजी काय करायची. वाटाणाही आता खूप स्वस्त झालाय आणि आणला होता 100ला 2.5 किलो. तर म्हटलं चला ते संपेपर्यंत आता तेच करावं लागेल. तर बघा वाटाणा थोडा पचायला जड असतो, त्यामुळे म्हटलं आपण बारीक पेस्ट करूया. खोबरं लसूण वगैरे घालून कोथिंबीर घालून छान असं त्याची बारीक पेस्ट केली आणि कांदा घालून त्याची भाजी केली. तर असं तुम्ही करू शकता. त्यात बेसन पण मी 1 चमचाभर बेसन आपण हलवून त्यात घालू शकतो पातळ करून. तर त्याच्यानंतर मी दूध गरम करायला ठेवलं. असं केला आजचा आमचा दिवस. चला भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.